आता 25 मेंढ्या आणि 15 शेळ्या असं मिक्स एक 35 ते 40 मोठ्या जनावरांचा आणि त्यांची पिल्ल एक 15-20 अशी टोटल एक 50 ते 55 जनावरांचा हा बंदिस्त फार्म आहे. नमस्कार मंडळी, मी आकाश दळस सध्या आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड या परिसरामध्ये. आज आपण डॉक्टर प्रमोद गावडे यांना भेटायसाठी आलोय, कारण देखील ते तेवढंच महत्वाचं आहे. बंदिस्त मेंढी फार्म या संदर्भात त्यांची आपण सविस्तर मुलाखत घेतली. तुमचे जे प्रश्न आहेत, काय उत्तर आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण त्यांची 3 वर्षापूर्वी देखील मुलाखत घेतलेली. जबरदस्त फार्म आहे, तुम्ही देखील भेटायला आलंच पाहिजे. मेंढी फार्म आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपण सगळ्यांनी शेअर केला पाहिजे, हीच विनंती. नमस्ते. काय सांगचाल, आपण 3 वर्षापूर्वी एक मुलाखत घेतलेली. आता पुन्हा जरा 3 वर्षाचा अनुभव आलाय तुम्हाला. आता आपल्या फार्मवर किती मेंढ्या आहेत, कोणत्या जातीच्या आहेत आणि किती शेळ्या आहेत ते देखील सांगा पहिल्यांदा. नमस्कार. परत एकदा तुम्ही माझ्या या छोट्याशा बंदिस्त शेळी मेंढी पालनाला भेट दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या आणि तुमच्या सर्व चॅनलच्या प्रेक्षकांचे या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांचे स्वागत करतो. तुमची ओळख सांगा पहिल्यांदा. मी डॉक्टर प्रमोद रामचंद्र गावडे, MBBS FCPS मेडिसिन, MD मेडिसिन. सध्या म्हसवड या ठिकाणी माझं छोटंसं हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागातली जी काही संस्कृती आहे, ज्या भागातली जी काही ज्या गोष्टी आहेत त्या जपायचं काम आपण केलं पाहिजे. आणि तोच एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बळकटी देण्यासाठी या मानदेशामध्ये मुख्य व्यवसाय हा शेतकऱ्यांचा शेळी मेंढी पालन आहे. आणि त्यामुळं तशाच प्रकारचं एक बंदिस्त शेळी मेंढी पालन मी जवळजवळ 4-5 वर्ष झालं या भागामध्ये करतोय. सुरुवातीला मी हा व्यवसाय करत असताना आटपाडी सांगोल्याच्या बाजारातून छोटे छोटे पिल्ल घेऊन यायचो 3-4 महिन्याची, त्यांचं संगोपन करून त्याचं परत सेल करायचो. पण हे करत असताना ब्रीडिंग वरती पण काम केलं पाहिजे, एक चांगल्या प्रकारची पैदास सुद्धा हे झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी आटपाडीच्या बाजारातून छोटी छोटी मेंढ्यांची पिल्ल विकत घेतली, मादी पिल्ल, आणि त्याचं संगोपन करून जवळजवळ माझ्याकडे आता 25 मेंढ्या आणि 15 शेळ्या असं मिक्स एक 35 ते 40 मोठ्या जनावरांचा आणि त्यांची पिल्ल एक 15-20 अशी टोटल एक 50 ते 55 जनावरांचा हा बंदिस्त फार्म आहे. आणि याच्यामध्ये मेंढीमध्ये माडग्या जातीची मेंढरं आहेत आणि शेळ्या ज्या आहेत, शेळ्या उस्मानाबादी, बिटल, कोटा या 2-3 प्रकारच्या शेळ्या सुद्धा माझ्याकडे आहेत. असं माझ्याकडे हा बंदिस्त मिक्स शेळीचा आणि मेंढीचा फार्म आहे. ओके. डॉक्टर साहेब, तुम्ही 3 वर्षापासून हा अभ्यास करताय. काय आता अनुभव आलाय, नवीन काय गोष्टी तुम्ही ऍड केल्यात किंवा कसा काय गोष्टी आता शिकायला मिळाल्यात या व्यवसायात? अनुभव म्हणजे याच्यामध्ये खूप बेसिक गोष्टी आहेत, खूप पायाभूत गोष्टी आहेत. त्या गोष्टींच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओला चारा आणि सुका चारा यांचं प्रमाण. हे ओला चारा आपला 31% असला पाहिजे, सुका चारा जवळजवळ आपला 70% असला पाहिजे. त्याच्यामुळं जनावरांची तब्येत चांगली राहते, जनावरांची जे माझावर येण्याची जी हे आहे ती वेळेवरती, माझावर येण्याचं प्रमाण वेळेवरती होतं आणि पैदास चांगली होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडनं मी बरेच युट्यूब चॅनल बघतोय किंवा ह्या संदर्भातली माहिती घेतोय का सोशल मीडियावरती. सुरुवातीलाच तरुण वर्ग शेडवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो. ही मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही शेडवरती जास्त खर्च करू नका. मी हे शेड केलेलं आहे, जवळजवळ सगळं जे मटेरियल आहे ते बऱ्यापैकी भंगारमधून आणि आपले जे लोकल आपल्याकडे मटेरियल अवेलेबल होतं, म्हणजे बांबू असतील, बांबू पासून मी अर्ध्यापेक्षा जास्त माझं 60-70% शेड हे बांबूच आहे, बांबू पासूनच केलेलं आहे आणि प्लास्टिकचा कागद वापरलाय. आणि फक्त एक 30% शेडच माझं हे पत्र्याचं आहे, पत्र्याचं लोखंड आहे पावसापुरतं. आणि ते सुद्धा शेड करत असताना मी जुने पत्रे, जुने लोखंड हेच वापरून केलेलं आहे. शेड वरती जो खर्च करतो आपण, शेड वरती खर्च साधारणतः 5 लाख 7 लाख रुपये जातात. हो. तर सुरुवातीला शेड वरती खर्च करू नका. शेड वरती खर्च करण्यापेक्षा जनावरं चांगली कशी घेता येतील ह्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि जर जनावर तुमच्या शेडमध्ये चांगली असतील तर ती निश्चितपणे तुम्हाला चांगलं उत्पन्न कमवून देतात आणि त्या उत्पन्नातून मग तुम्ही परत चांगलं सुसज्ज असं शेड बनवू शकताय. असा माझा एक तरुणांना सल्ला आहे महत्वाचा. म्हणजे शेडमध्ये गुंतवणूक सुरुवातीला तरी टाळावी.
तुम्ही ओके, 2-3 वर्ष आता हे जे आपण बघतोय हे बांबू आपल्या शेतातले आहेत हो. आणि फक्त कागद आणि पारंपरिक पद्धतीनं तुम्ही स्ट्रक्चर केले हो, हो, हो. मोकळे हो. मिळते आणि शुद्ध हवा आहे तर त्यामुळं अडचण काय तशी जास्त नाही म्हणजे जास्त. हवा तर क्लिअर हो. जाते ना. होय. ओके, आता आपण येऊया चाऱ्याकडं. चारा नियोजनाच्या संदर्भातलं तुमचं काय रुटीन राहतं? चारा कसं सुरू नियोजनामध्ये म्हणजे मी सांगितलं तसं एक 70% चारा हा सुका चारा असला पाहिजे, 20 ते 30% चारा तो ओला चारा असला पाहिजे. हम्म. कारण का एकसारखा आणि एकसारख्या चाऱ्याची हे ठेवा. मुरघास बनवलं जर तुमच्याकडे मुरघास असेल, मका असेल तर मका डायरेक्ट खायला घालण्यापेक्षा मुरघास बनवून घातला तर त्याला तो पौष्टिक राहतो. अतिशय गैरसमज लोकांचा की शेळ्या मेंढ्या मुरघास खात नाहीत. बरं. तुम्ही समोरच बघू शकता हा बनवलेला मुरघास आहे आणि ते अतिशय चवीनं आणि उत्कृष्ट प्रकारे खातात. रवत सुद्धा चांगली करतात, ते लागू पडतं. आणि कंटिन्यू एकसारखा चारा जर असेल तर त्याच्यामध्ये ती पचनशक्ती सुद्धा चांगली राहते. रोज वेगवेगळं खायला घातल्यामुळं कधी एखादा जर पदार्थ एखादा जर वैरण चुकीची आली तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांना डरंगळी लागणं, त्यांचं पोट आजारी बिघडणं, आजार वाढणं असं असते. त्यामुळे कंटिन्यू एकसारखा चारा घालावा. आणि सांगितलं तर हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी असावं. मी हिरव्या चाऱ्यामध्ये सुबाबळ, तुती, घास कवच आणि वेगवेगळी माझ्याकडे झाडं आहेत. बर. मग त्याच्यामध्ये लिंब असेल, पिंपळ असेल, वड असेल, चंदनाची झाड आहेत. या सगळ्या झाडांचा आंब्याचा पाला हा सगळा पाला घालत असते. मिश्र सगळं घालत असते. असं एकच नाही पण बऱ्यापैकी मिश्र घालत असतं. सोबाबळीचं आणि तुतीचं प्रमाण जास्त आहे. ओके, आता आपण येऊया जातीकडं. आता तुमच्याकडे किती जातीचे आहेत म्हणजे माडग्या माझ्याकडे एकच जातीचा आहे. माडग्याचा मेल माझ्याकडे सुरुवातीला माझ्याकडे मिक्स जातीची जनावर होती. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जर बघायला मिळेल तर ही आपल्याकडची दख्खनी मेंढी आहे, जी पूर्णपणे काळी असते, थोडस तोंडाला कलर असतो. हा, आणि बाकीच्या जर बघाल तर त्याच्यामध्ये कशा सगळ्यांची नाकाशी पोपटाच्या चोचीसारखी आहेत. लांब असा त्यांचा हे असतो, शरीर लांब असतंय. आणि ह्या माडग्या जाती त्यावर काळे काळे पट्टे असते. माडग्या जातीचे मेंढ्या आहेत. ह्या सुरुवातीला 1-2-3 मिक्स जातीच्या मेंढ्या होत्या, म्हणजे माडग्या आणि आपली देशी. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन मधून करून चांगला माडग्याचा नर आहे माझ्याकडे. त्या नरापासून ही झालेली पैदास आहे बऱ्यापैकी. आता डॉक्टर साहेब आपण पैदास किंवा उत्पन्नाच्या संदर्भात येतो. आता तुम्ही जी माडग्या जात सांभाळताय किंवा अभ्यास करताय, हे जी प्रजनन क्षमता किती आहे एका वर्षात? एका वर्षामध्ये साधारणपणे 14 वर्षाचं हे वर्ष धरायचं आपण. 14 वर्षाच्या वर्षामध्ये 14 महिन्याचं 14 महिन्याचं वर्ष धरायचं. 14 महिन्यामध्ये ही मेंढी 2 वेळा आपल्याला पिल्ल देते. जर तुमचं पोषण चांगलं असेल तर ही मेंढी 2 सुद्धा पिल्ल देते. 2 पिल्ल वरचं दूध न देता सुद्धा ती संगोपन चांगलं करते. त्यामुळं ही मेंढी अतिशय चांगली आहे. 2 पिल्ल देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथून पुणा मार्केट जवळ आहे. या पुण्याच्या मार्केटमध्ये ह्या मेंढीच्या ह्या जनावरांच्या मटणाला हॉटेल्सला वगैरे चांगली मागणी आहे. आता तुम्ही पैदाशीवर काय काम करताय की चांगल्या प्रतीचं जनावर तयार करण्यासाठी, चांगल्या प्रतीचं जनावर करण्यासाठी ब्रीडर. आता माझ्याकडे मी मगाशी तुम्हाला दाखवले ब्रीडर, खूप चांगला ब्रीडर आहे. हे नवीन नवीन असे ब्रीडर तयार करतोय. हा एक ब्रीडर, हा छोटा पिल्लू आहे. हा भविष्यातला ब्रीडर असणार आहे. हा एक माडग्याचा ब्रीडर आहे. याचा कलर जो आहे पांढरा चट्टा. काय असतं ब्रीडर तयार करताना? त्याचं डिवर्मिंग पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्या आईची काळजी घेतली पाहिजे. आईला चांगल्या प्रकारचं खायला द्यायचं. आईचं डिवर्मिंग वेळेवरती करायचं. तिला चांगल्या प्रकारचा आहार द्यायचा, म्हणजे पिल्लाची पैदास चांगली होती. आणि हेच नर उद्या मोठे होऊन ह्याच्यापासूनच मोठ्या प्रमाणात पैदास होणार आहे. जवळजवळ हा नर नाही म्हटलं तरी 6 महिने झाल्यानंतर ₹1,00,000 किमतीपर्यंत जातो. कारण त्याची किंमत कशी ठरते, तो ब्रीडिंग कसं करतोय, त्याच्यापासून होणारी पैदास किती चांगली आहे त्याच्यावरती त्याची किंमत ठरते. ह्यातली जात चांगलं प्रजनन किंवा जास्त क्षमतेचे होण्यासाठी जसं जर्सीमध्ये अभ्यास सुरू आहे किंवा काही कंपन्या काम करतात, तसं तुम्ही स्वतः ह्यात लक्ष? मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतोय. शासन स्तरावरती पण काम चालू आहे. परंतु हा प्रयोगांती येणारा विषय, चांगला मेल चांगल्या फिमेलशी मेट करून त्यातून जे होणारी पैदास आहे ही पैदास परत पुढे वाढवत जायची. त्यातून होणारे जे ब्रीडर आहेत ते चांगले सांभाळायचे, कटिंगला न देता शेतकऱ्यांना त्याचं महत्व पटवून द्यायचं आणि ते शेतकऱ्यांना त्याला परवडेल अशा दरामध्ये द्यायची. त्यातूनच आपलं ब्रीडिंग वाढणार आहे. आणि ब्रीडिंग वरती महाराष्ट्रामध्ये तेवढं काम होत नाही. मग ते गाईचं असू दे किंवा शेळ्या मेंढ्याचं असू दे, ब्रीडिंग वरती काम होत नाही. त्यामुळे आपल्याकडे परप्रांतातून, पंजाबमधून बिटल येते, राजस्थानमधून कोट्या येते. त्याचं कारण काय, इथं ब्रीडिंग वरती कोण काम करत नाही. तर माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना किंवा ज्यांना नव्याने व्यवसाय करायचा आहे किंवा खरंच ज्यांना देशाची आपली स्वतःची प्रगती करून आपल्या देशाची प्रगती करायची आहे, त्यांना एक विनंती आहे, तुम्ही ब्रीडिंग वरती काम करा. ब्रीडिंग वरती पैसे मिळत नाहीत असं नाही, ब्रीडिंग वरती सुद्धा चांगले पैसे मिळतात. फक्त ते आपल्याला पटवून देता आला पाहिजे, ती क्वालिटी दिसली पाहिजे. तर निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्हाला
चांगला फायदा सुद्धा होतो आणि ती एक प्रकारची देशसेवाच आहे असं मला वाटतं. ओके. तुम्हाला एक डॉक्टर म्हणून तुम्ही तर व्यवसाय करतात, या मेंढी पालन या व्यवसायातून तुम्हाला कसं समाधान मिळतं किंवा एक कसा थकवा जातो किंवा फ्रेशपणा कसा येतो इथं आल्यानंतर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मानदेशाची संस्कृती आहे. हा मानदेशातला एक जगण्याचं साधन आहे. मानदेशाचं एक हे आत्मसन्मान आहे. हा मानदेशातली लोक सुरुवातीच्या काळामध्ये शेळ्या मेंढ्या घेऊन अगदी कोकणापर्यंत जायची, इकडे लातूर, उस्मानाबाद, मराठवाड्यामध्ये जायची. परंतु काळ बदललाय. बदललेल्या काळानुसार आता बंदिस्त शेळीपालन गरज आहे. इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं आहे. लोक आता बांधले. आपण बघतो बऱ्याच घटना घडत. मेंढपाचा हल्ला, कळप गेला, मेंढपाळांच्यावर होणारे हल्ले, हे सगळे. परत ह्याच्यामध्ये काय तरुण पोरांना हे बरं वाटे ना म्हणून लोक मुंबईला स्थलांतरित झाली. मुंबईला गेल्यानंतर यांच्याकडे शिक्षण नसल्यामुळे काय काम करायचे? खाचरात राहायचं, माथाडीच काम करायचं. हा मोठमोठ्या बिल्डिंग होते तिथं बिल्डिंग खाण्याचं काम करायचं, किंवा कोण रिक्षा चालवायचा, कोण माथाडी कामगार, कोण रंग कामगार होता. परंतु मुंबईमध्ये 2-3 महिने ज्याला पाऊस असतो त्याला रोगराईचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ह्या लोकांना रोजगार मिळत नाही. आणि परत जे आपल्या गावामध्ये राहून जे सुख आहे ते सुख बाहेर जाऊन कुठे मिळत नाही. त्यामुळे माझं मानदेशातल्या तरुणांना, विशेष करून दुष्काळ भागात, त्यामुळे तू कुठलाही असू दे, कोकणातला असू दे, पश्चिम महाराष्ट्रात असू दे, मराठवाड्यात असू दे, विदर्भातला असू दे, जर तुमच्याकडे 35 ते 50 चांगल्या शेळ्या किंवा चांगल्या मेंढ्या असतील तर तुम्हाला घर बसल्या कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये टॅक्स फ्री उत्पन्न मिळू शकते. आणि आपल्या गावात राहून आपल्या पै पाहुण्यांच्यात, आपल्या वाडवडिलांच्या मिळणारे समाधान आहे आणि प्राण्यांच्या बरोबर काम करून मिळणारं समाधान आहे, हे जगात कुठेही तुम्हाला विकत मिळणार नाही. कुठल्याही अगदी इंटरनेट, कुठल्याही भारी रिसॉर्टला जाऊन राहिला किंवा कुठलीही परदेशी वारी केली तरी जे समाधान आपल्या मायभूमीमध्ये आहे, आपल्या असणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे, आपला व्यवसाय करण्यामध्ये आहे, ते नाही असं मला वाटतं. ओके. आता तर तसं डॉक्टर साहेब खूप सोपं झाले. मुरघास हा एक नवीन संकल्पना आली. म्हणजे जो प्रॉब्लेम होता की चारा चारा चारा, पण आता चाऱ्याचा पण प्रश्न मिटलेला आहे. मला अजून सांगायचंय, काय वेळेला तरुण असं वाटतं की मला शेती नाही, मी चारा कुठून आणू? तुमच्या दारामध्ये जसं तुम्ही अमेझॉनला क्लिक केल्यावरती किंवा कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला मिळतात. तसं आपल्या मानदेशामध्ये चांगले हे सायलेज तयार करणारे, मुरघास तयार करणारे सुद्धा चांगले लोक तयार झालेले आहेत. तुम्ही फोन केलाय की 2 तासामध्ये तुमच्या दारामध्ये बॅग आणून टाकतात. जो आणि त्याचा असा बाजारभाव जास्त नाही. जी काय बाजारभावानं दर आहे त्या बाजारभावापासून देतात. कॉम्पिटिशन जास्त आहे, त्यामुळे पहिल्यासारखं राहिलेलं आता. आणि आता मशीन पण भरपूर झाल्या, मशीन खूप त्यामुळे झालेल्या आहेत. अडचण नाही की हो. मुरघास कराय मशीन नाही मशीन नाही किंवा आजकाल. कुठली मशीन तयार झाल्यात. हजारो आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक चांगलं झालं, तंत्रज्ञान त्यामुळे आलेलं आता आहे. तो विषय सोपा झालाय. त्यामुळे अगदी जमीन जरी नसली, 10 गुंठे जरी तुम्हाला जमीन असली तर तुम्ही 50 शेळ्या किंवा 50 मेंढ्या सांभाळू शकता आणि आपला उदरनिर्वाह आपल्या गावामध्ये राहून चांगल्या प्रकारे करू शकता. त्यासाठी तुम्हाला मुंबई, पुण्यामध्ये, शहरामध्ये जायची किंवा आपलं गाव सोडायची गरज नाही. आता आपण येऊया हे ज्या आर्थिक गणिताकडे. तुम्ही जसं म्हणला की 14 महिन्यात प्रजनन होते, पिल्ल निघतात. ह्या व्यवसायातलं आर्थिक गणित कसं चालू होतं, पिल्लावर कसं अवलंबून राहतं ते देखील? शेळीच्या मेंढ्याच्या आर्थिक गणितला फरक सांगतो तुम्हाला. प्रत्येक शेळीला प्रत्येक मेंढीला 2 पिल्ल होत नाहीत. चांगल्या ब्रिडिंगच्या चांगल्या मेंढ्यांना 2 पिल्ल होतात, पण सरासरी आपण एकच पिल्लू धरायचं. अशी ती वर्षामध्ये 2 पिल्ल देते. वर्षामध्ये 2 पिल्ल दिली तर 3 महिन्यामध्ये, आजचं मार्केटचा दर धरला तर 3 महिन्यामध्ये परिस्थिती 9,500 ते 10,000 रुपये तुम्हाला त्याची विक्री होती. बरोबर. अशी 2 पिल्ल धरली तरी बघा, मग त्याप्रमाणे हिशोब केला तर तुम्हाला सगळा खर्च जाऊन वर्षाच्या शेवटी 6 ते 7 लाख रुपये 50 मेंढ्यांच्या मागे निव्वळ नफा राहतो. 50 मेंढ्या असल्या तर 5 लाख रुपये ठरले आरामात. आणि जर तुम्ही घरात जर नवरा बायको पती पत्नी जर काम करणार असाल तर अजून 10,000 त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शेळी मेंढीचं जे मलमूत्र आहे, त्याच्या लेंड्या आहेत, त्या लेंड्याला सध्या असणारे डाळिंब बागायतदार असतील, द्राक्ष बागायतदार असतील, पेरूचे बागायतदार, आंबा उत्पादक आहेत, खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही जोड व्यवसाय म्हणून जर त्याच्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली तर अजून खूप चांगला आहे. मी गांडूळ खताचा पण प्रोजेक्ट आता चालू केलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. माझ्याकडे त्याला सुद्धा चांगली डिमांड आहे. जवळचे जे शेतकरी आहेत ते आता सध्या ट्रायल बेसिसवर ते घेऊन जात आहेत. तोही भविष्यामध्ये माझा हा गांडूळ शेतीचा किंवा गांडूळ खताचा प्रकल्प वाढवायचा माझा मनोदय प्लॅन आहे भविष्यामध्ये. आता आपल्याकडं हा बकरा कोणता आहे किंवा किती? हा माडग्या जातीचा बकरा आहे. किंवा कसा याच्यावर नियोजन केलं?
कसा अभ्यास केला तो सांगा, चारा वगैरे. हा माडगा जातीचा बकरा आहे. थोडीशी आता तब्येत ह्याची मध्ये आजारी होता त्यामुळे खराब झालेला आहे. ह्याची जर चोच बघितली, नाकाचं बिडलं पोपटासारखी चोच आहे. ह्याचा बांधा बघितला तर लांब आहे खूप. आता तो तुमच्याकडे कधी घेतलेला? हा साधारण मी पिल्लू आणलं होतं, एक साधारणपणे 3-4 महिन्याचं पिल्लू आणलं होतं ते. आणि त्या पिल्लापासून तो तयार केला. चांगल्या जतचा जो बाजार आहे माडग्याचा, जतच्या बाजारामध्ये तो घेतला होता. मला मित्रांनी घेऊन दिला. त्याच्यापासून तो आता त्याची काही मागणी वगैरे झाली असेल? आता त्याचं वय झालंय. आता नवीन ब्रीडर एक आणायचा आहे. हा मी तुम्हाला दाखवला, हा ब्रीडरच तयार करून मग त्याला करायचा आहे. त्याची जवळजवळ 1.5 लाख रुपयाची किंमत आहे. 1.5 लाख बाजारभावाप्रमाणे. म्हणजे सध्या त्याने ब्रीडिंग झालेलं आहे, त्याचं जे पिल्लं झालेलं. मी जवळजवळ त्याची पिल्लं महिन्याची पिल्लं गेल्याच वेताला जवळ 10 पिल्लं त्याची 10,000 रुपये विकली होती. 1 लाख. 1 लाख म्हणजे एका ब्रीडिंगला ब्रीडिंग वरती ते सगळे ब्रीडर आपल्या भागात आहेत. त्याचे तयार झालेली जी पिल्लं आहेत ते आपल्या भागामध्ये ब्रीडर म्हणून काम करतात. आणि त्याची पिल्लं सुद्धा खूप चांगल्या प्रकारची पिल्लं पडतात. पैदास तयार होते, नवीन पैदास त्याची तयार होते. त्याचीच आहे ती पैदास चांगल्या प्रकारे तयार होते त्याची. ओके. आता आपण बंदिस्त ह्याकडंच मेंढी संदर्भात चर्चा करतोय. काय वाटतं अजून काय या व्यवसायातले आव्हान आहेत, किंवा आता मूळ आजाराकडे की हे जे आजार पण काय असतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे, वेळेवरती जंतनाशक करणं, त्यांचं डिवॉर्मिंग करणं. मेंढी हा माझ्या माहितीप्रमाणे जेवढा मला प्राण्यांचा अभ्यास आहे, सगळ्यात रोग प्रतिकारक शक्ती चांगली असणारा प्राणी आहे मेंढी. माणसापेक्षा कुठल्याही इतर जनावरांच्या पेक्षा, म्हैस असेल, गाय असेल, सगळ्यात चांगली. 10-20 दिवस अन्न पाण्याविना सुद्धा हा प्राणी राहू शकतो आणि किरकोळ आजारीच पडत नाही. मेंढी खराब झाली, मेंढी आजारी पडून मेले असं माझ्या जो 4-5 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये कधीच झालेलं नाही. फक्त पाणी, फक्त त्याला स्वच्छ पाणी, जंतनाशक वेळेवरती. जंतनाशक 3 महिन्यात एकदा आम्ही जंतनाशक करतो. वेगवेगळ्या प्रकारची डॉक्टरांच्या सल्ल्यानं जंतनाशक वापरतो. तेवढं केलं तर मेंढीला आजार कुठलाही लागत नाही. लागलंच तुम्हाला तर फक्त वेळेवरती मिनरल मिक्सचर आणि लिव्हर टॉनिक ह्या 2 गोष्टीचा वापर केला तर मेंढी आजारीच पडत नाही. आणि मेंढी जर आजारी पडते तर मग तुमच्या गोठ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही तुमच्या लेवलला सॉल्व्ह केला पाहिजे. पण शक्यतो मेंढी आजारी पडत नाही. हा खूप रोग प्रतिकारक शक्ती चांगला असणारा असा प्राणी आहे असं माझं मत. आता जे बाहेर फिरते जे मेंढर आहेत त्यांना दिवसभर फिरणं, त्यांचा तो त्रास आणि हितला इंटरनल, यातला काय फरक आहे? यातला फरक काय, मीच आहेत. मेंढी जनावर बंदिस्त होत नाही, मग ते वटत नाही, चाला हे असं काही सुद्धा नाही. तुम्हाला जर जास्तच वाटत असेल तर 1 तासभर तुमच्याकडे जर जागा असेल तर तासभर मोकळी सोडली तर चालते. परंतु ते 5-5, 6-6 मैल रोज चालवायची. त्यामुळे त्यांची, माझं तर असं मध्ये माझा हा अनुभव आहे, कुणाला पटेल नाही पटेल, 5-5, 6-6 मैल रोज चालवल्यामुळे तब्येत उलट त्यांच्या खराब, अंगीच लागत नाही ना. खाऊन जनावर सुस्त बसलं पाहिजे, आपण सुद्धा वामशी म्हणतो. आणि पाण्यात रोज बदल होतो, पाण्यात बदल होतो, खाण्यात बदल होतो. पाणी कसं आहे, रोज बोरचं आहे तर तो बोरच पाणी आहे. बोरचं पाणी त्याची चाचणी घेऊ शकता की याच्यात किती घटक आहेत किंवा किती अशुद्ध आहे काय. तसं त्या पाण्यात नाही, एकदा वड्याचं कधी ह्याचं तसं राहतं का? हो. रोगराई जास्त. आता पाऊस पडलेला नाही, पाणी डबकी साठलेत, त्या डबक्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कीटकांची पैदास होते. ते थोडस धोकादायक आहे. पण एवढं सगळं होऊन सुद्धा कधी मेंढ्याचा कळप आजारी पडलाय किंवा म्हणलाय, त्याचं कारण असं आहे की रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे त्याचं मटण चवदार पण आहे आणि ते खाण्यासाठी, आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. ओके. आता आपण मार्केटच्या संदर्भातली चर्चा करतोय. आता मेंढी किंवा शेळीचं किंवा बोकडचं जे मटण आहे ते एवढ्या लेवलला आता भारतात किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा उपलब्ध नाही, त्याच्यामुळं दरवर्षी रेट वाढतोय. हे नक्की काय, म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप तफावत चालल्या. ह्या व्यवसायाकडे सकारात्मक कोण बघत नाही, याच्याविषयी सकारात्मक कोण सांगत नाही. आणि जो फिरस्ती व्यवसाय आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आर्थिक अडचण आहे त्यामुळे तो बंद पडत चाललेला आहे. आणि असे बंदिस्त गोठे वगैरे कोण करत नाहीये. त्यामुळे शासनाची पण तशी थोडीशी त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. शासनाने जर काय योजना आहेत शासनाच्या भरपूर, तर त्या अजून जर थोड्याशा इझी केल्या, अजून जर त्या थोड्याशा सकारात्मक केल्या तर निश्चित, सोप्या केल्या तर निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं. आणि ह्याचं जे मार्केट आहे, तुम्ही मार्केट म्हटलं तर शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जायची गरज नाही. सोशल मीडिया चांगला प्लॅटफॉर्म आहे, तुमच्यासारखे चॅनल आहेत. तुमच्या चॅनलवरील जर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गेलेलं, तुम्ही माझ्या गोट्याचं शूट केलं होतं आणि त्यावेळेस माझी जाग्यावरती एका पुण्याच्या व्यापाऱ्याने माझ्याकडे माझी जाग्यावरती जवळजवळ 50 पिल्लं जागेवरती खरेदी केली होती. आणि ते पण असं नाही चापचून वगैरे नाही,
प्रॉपर काटा घेऊन तो आला होता. वजन काटा. जेवढं वजन भरल मी त्यावेळेला 450 रुपये किलोने सगळे सेल केले होते. त्यामुळे सोशल मीडिया खूप चांगलं माध्यम आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि मटणाचे दर आहेतच ना, आणि त्यामुळे ते द्यायची आणि काय सगळ्यात महत्वाची दृष्टिकोन नाशवंत नाही. जरी समजा आता आजपासून श्रावण महिना चालू होते, जरी एक महिना तुम्ही वेटिंग केलं, एक महिना वेटिंग केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दर वाढूनच येणार आहे. 50-20 बकऱ्याची रुपये वाढणार. हा बकऱ्याची वाढ ही होतच राहते. असं नाही की बाबा ते तुम्ही ह्या महिन्यात विकलेलं आहे, मग ते कुजणार आहे, सडणार आहे, असं काय होत नाही. दुधाचं घ्या किंवा कुठल्याही फळांचं घ्या, त्याच्यामध्ये तसं काय होत नाही. त्यामुळे शेतकरी कसल्याही प्रकारे तोट्यात नाही, शेतकऱ्याला फायदाच होतो. फक्त थोड्या टेक्निक्स वापरून चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मार्केटिंग आणि संगोपन दोन्ही सुद्धा केलं पाहिजे. ओके. आता तुम्ही पण एक डॉक्टर आहे, फिरता 4 गावं जाता इकडे तिकडे. आता आपण दूध व्यवसाय म्हणजे जे आपल्या भागातले शेतकरी जर्शी पाळतात आणि तुम्ही बंदिस्त मेंढी पालन करता, ह्यात काय फरक आहे? कारण जर्शी मध्ये असा प्रॉब्लेम आहे की दुधाचे रेट ठीक आहे वाढले, पण चारा, पेंड, आजारी पडणं, बाकीच्या गोष्टी ज्या असतात आणि त्यातनं नफा तेवढ्या लेवलला मिळत नाही. आणि ह्यातला काय अनुभव, असं काय वाटतं त्याचं कारण आहे शासनानं ते मोठ्या प्रमाणाने दूध व्यवसायाला चालना दिलेली आहे. तुम्हाला? खाजगी डेअरी आहेत त्या सुद्धा चालना देतात. म्हणजे गावात गेलं तर तुम्हाला ट्रेनिंग उचल लगेच मिळते. 2 गाय घ्यायच्या मी उचल देतो, 2 गाय डेअरीवालाच. डेअरीवाला, म्हणजे असं ती साखळी आहे. कडे. आणि असं म्हणणं थोडस बरं नाही, परंतु एक जर्सी घेतली समजा, जर्सीची किंमत आज बाजारामध्ये 1 लाख ते 1,50,000 पर्यंत आहे. पण तिला दर कधी असतो? व्यायच्या आधी 1-2-4 दिवस बरोबर. आणि वेल्यानंतर 1 महिनाभरच. त्यानंतर जर तुम्ही ती जर्सी बाजारात घेऊन उभं केली तर 1.5 लाखाच्या जर्सीला 30 ते 50,000 रुपये सुद्धा येत नाही म्हणजे मधल्या पिरियड मधल्या पिरियड मध्ये. सीजनला. हा, ऑफ सीझनला. आणि परत जर तुम्हाला मध्ये आधी विकायची म्हटली तर तिचा रेट एकदम कमी येतो. तसं शेळ्या मेंढ्याच नाही. मेंढी कधी जर तुम्हाला वाटलं हा व्यवसाय मला आज बंद करायचा आहे, तरी सुद्धा सगळ्या असणाऱ्या मेंढ्यांची, सगळ्या असणाऱ्या शेळ्यांची मी किलोवरती विक्री करू शकतो. तसं गायचं नाही. तुम्ही जर गाय द्यायची म्हणली, गाय द्यायची म्हणलं तर त्याच पिरियड मध्ये त्याच द्यायला. पिरियड मध्ये व्यायच्या आधी 8 दिवस आणि व्याल्यानंतर 1 महिनाभर, त्यानंतर तुम्ही तिला विकू शकत आणि नाही. कारण पुन्हा दर ते तेवढा नाही. गाबणे राहिल्यावर पुन्हा दूधच देत दूध नाही ना देत 3 महिने. तिसरी गोष्ट सीजनला सांभाळणं अवघड आहे. आणि छोट्या शेतकऱ्याला, अल्पभूधारक शेतकऱ्याला किंवा कमी जमीन नसणाऱ्या शेतकऱ्याला ते शक्य नाही. आणि समजा जर जर्सी गायमध्ये आजार आला, आजारांचं प्रमाण तर जास्त आहे. बरोबर. ज्या काय आपल्याकडे जे बाहेरनं ब्रीड आले त्याच्यामुळे आजारांचं प्रमाण खूप आहे. आजार आला तर डायरेक्ट जनावर 20 लिटर दूध देत असलं तर डायरेक्ट 5 लिटर वर येते. तसं ह्याच्यामध्ये मस्टर्ड सारखा एक आजार आहे त्या आजार. संदर्भात बोलायचं. मस्टर्डिस सारखा आजार आहे, त्याच्यामध्ये थानं खराब होतात. म्हणजे ती गाय परत बादच होते. त्याचं जे त्याचा असणारा औषध उपचाराचा प्रमाण आहे किंवा त्याची प्रजनन क्षमता पूर्णपणे खराब होऊन जाते आणि ते जनावर बाद होऊन जातं. तसं ह्याच्यामध्ये नाही. ह्याच्यात कसं राहतं ते ह्याच्या मस्टायटिस वगैरे काय आजारच येत नाही. ह्याच्यामध्ये डिवर्मिंग, मिनरल मिक्सचर आणि योग्य प्रकारे चाऱ्याचं नियोजन, पाणी चांगलं असलं की आजार येत झालं ते जर आईला दूध घेत असेल किंवा पित असेल त्यावेळेस तसं काय अडचणी येत अजिबात काय नाही. मला कधी मस्टायटिस वगैरे कधी काय आला नाही. म्हणजे एखाद्या अनुवंशिकच जर एखाद्याचं शेळीचं किंवा एखाद्या मेंढीत जर ते जे स्तन असते ते जर खराब असेल तर तेवढाच प्रॉब्लेम एका मेंढीला आहे. तो पण बाकी कुठल्या मेंढीला एकदम दूध व्यवस्थित निघतं. वरचं दूध पाजावं लागत नाही. त्यांच्या ह्याच्यावरती ते एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं हे चालते. ओके. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे घेऊया. तुमचा फार्म कोठे आहे, किती दिवसापासून सुरुवात केली? माझा फार्म हे 5वं वर्ष आहे. माझा फार्म मसवड येथे मायनी रोड, नागोबा कमानीच्या समोर मल्हारगड म्हणून आहे, त्या ठिकाणी आहे. मसवड पासून आणि बेस्टी स्टँड पासून 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. जर कुणाला भेट द्यायची असेल तर मला फोन करून तुम्ही येऊ शकता. आणि विशेष करून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या तरुणांना, तरुणींना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, दुसऱ्याच्या बांधाला जायचं किंवा बॅग उचलायची, मुंबईला जायचं, कुठेतरी काम करायचं, त्यापेक्षा तुम्ही कमीत कमी 10 जनावरांच्या पासून सुरुवात करावी. 10 टप्प्याटप्प्याने सुरुवातीला मोठा लॉट आणून नये, कारण चांगली जनावरं कोण विकत नाही शेतकरी शक्यतो. त्यामुळे कमीत कमी 10 जनावरांच्या पासून सुरुवात करावी. निश्चितपणे 3 वर्ष शेवटी 1000 दिवस या धंद्यामध्ये काम करायला पाहिजे पूर्ण व्यवसायात. तर तुम्ही 1000 दिवस काम केलं तर निश्चितपणे हा व्यवसाय फलदायी आहे कुठल्या प्रकारे. कारण की खऱ्या अर्थाने ही मानदेशातली मेंढी म्हणजे इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याची लक्ष्मी आहे. गांधीजींनी शेळी मेंढी गरिबाची गाय म्हणलंय, पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो ही इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याची लक्ष्मी आहे. त्यामुळे हिचं जर चांगल्या प्रकारे संगोपन केलं तर निश्चितपणे आपल्याला आर्थिक लाभ होतो, आपलं कुटुंबाचं स्वास्थ्य मिळते आपल्याला आणि आपलं आरोग्य चांगलं राहते. ओके. तुमचा शेवट मोबाईल नंबर सांगा आणि कुठल्या वेळेत फोन केला पाहिजे ते देखील सांगा. शक्यतो संध्याकाळी 4 ते 7 ह्या वेळेत फोन करावा.
माझा नंबर आहे 9890 636553 ओके 9890 63 65 53. ओके धन्यवाद.